हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीनं काल इचलकरंजीत सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या सभेसाठी निमंत्रण नसल्यामुळं आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे नाराज झाले असल्याची माहिती मिळतेय. आमदार आवाडेंच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्षानं योगी आदित्यनाथ यांच्या स्वागतावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचं नियोजन केलं होतं. पण स्थानिक भाजप नेत्यांनी आमदार आवाडेंना सभेसाठी निमंत्रणच दिलं नसल्यामुळं आवाडे पितापुत्र पुन्हा नाराज झालेत अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कालच्या सभेत मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांना भाषण करण्याची संधी न मिळाल्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच उघडपणे त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे आमदार आवाडे यांनी नंतर निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली होती. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी झालेल्या चर्चेनंतर आमदार आवाडेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय झालेले आवाडे आता पुन्हा नाराज झालेत. एकूणच कालच्या दोन्ही बाजूंच्या सभांनंतर इचलकरंजीत महायुती आणि महाविकास आघाडीत रंगलेल्या नाराजी नाट्यावर पडदा पडणार की त्याचा पुढचा अंक बघायला मिळणार हे बघावं लागेल.